मार्गशीर्ष आला, गुरुवार पावन झाला. स्वामी भक्तीत आज मन रंगलं. प्रेमानं लावते दिवे, नवस पुकारते मन. घराघरात उजळो प्रकाश, स्वामींच्या कृपेचा क्षण. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आजच्या माझ्या मार्गशीर्ष स्पेशल ब्लॉगमध्ये. उद्या दुसरा गुरुवार आहे आणि स्वामींना दिवे लावण्याची तयारी खूप मनापासून करायची आहे आज. तर सुरुवात माझ्या संध्याकाळच्या चहापासून झाली. कारण जर थकवा आला होता तर म्हटलं चहा घेऊयात. आणि थोडेसे गेस्ट पण आले होते, तर म्हटलं त्यांच्यासोबत आपणही चहा घेऊयात, त्यांनाही चहा पाणी वगैरे करूयात. तर मैत्रिणींना मग अशा प्रकारे मी चहा करत होते बघा. एकीकडे दूध गरम करायला ठेवलं होतं. मुलांचे टिफिन वगैरे घासून झाले होते. त्याच्यासोबतच मग मी उद्याची पण थोडीशी तयारी करून घ्यावी म्हटलं. उद्या पौर्णिमा पण आहे आणि त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्याचा गुरुवार पण आहे, स्वामींचा गुरुवार आहे विशेष म्हणजे. आणि मग त्यामुळं म्हटलं चला आज आपण मैत्रिणींना बोललोच नाहीत सकाळी, म्हटलं आता तरी बोलूयात संध्याकाळी. तर मग त्यामुळं मग व्हिडिओला स्टार्ट केलं बघा. आणि मग मी चहा वगैरे करत होते. मैत्रिणींना माझ्या मुलांना पण चहा घेण्याची इच्छा झाली होती आज, कारण की बाहेर वातावरण पण खूप गार झालं होतं. मग त्यामुळं म्हटलं थंडीमध्ये मी मुलांना शक्यतो दूध देत नाही बघा मैत्रिणींनो, कारण की कफचा त्रास होतो माझ्या मुलांना. त्यामुळं मग मी थोडंसं असं पत्ती टाकून वगैरे चहा उकळून अद्रक टाकून देत असते. मुलंही फ्रेश होतात आणि पुढच्या म्हणजे त्यांच्या अभ्यासासाठी वगैरे पण त्यांना थोडंसं फ्रेश वाटतं. त्याच्यातून दिवसभर स्कूलमधून आलेले असतात. मग त्यामुळं म्हटलं चला ठीक आहे. तर मग त्यांना चहा आणि टोस्ट पण थोडेसे खायचे होते. म्हटलं ठीक आहे. मग माझ्यासोबत त्यांनाही चहा केला आणि गेस्ट आले होते त्यांना पण चहा केला मैत्रिणींनो. आणि म्हटलं आता चहा घेऊयात, छान प्रकारे आपलाही थकवा जाईल, मन फ्रेश होईल. आणि ठीक म्हटलं चला. तर मग आता मैत्रिणींनो, तुम्ही माझा आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण की मी म्हणजे व्हिडिओमध्ये आज तुम्हाला काहीतरी टिप देणार आहे बघा मैत्रिणींनो. मी फुलवाती ह्या आज मी तुपामध्ये आणि मेणामध्ये टाकून कापूरचा चुरा असतो तो पण मध्ये मिक्स केलेला आहे. आणि अशा प्रकारे मी तुम्हाला फुलवाती कशा भिजवायच्या ते सांगणार आहे मैत्रिणींनो या व्हिडिओमध्ये. मला आज उद्या म्हणजे आरती वगैरे आता करण्यासाठी दररोजच्या माझ्या फुलवाती पण भिजवायच्या संपल्या होत्या. तर म्हटलं चला आपण फुलवाती वगैरे आज भिजवूयात आणि मैत्रिणींना पण व्हिडिओ शेअर करूयात. म्हटलं तुम्हाला जर माझी ट्रिक आवडत असेल तर मैत्रिणींनो तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आता आपण चहा पिऊयात. छान असा चहा पण उकळलेला आहे. तर तुम्ही घेतलात का मैत्रिणींनो संध्याकाळचा चहा? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर हे बघा छान असा उकळला होता. तर म्हटलं चला आता चहा ओतून घेऊया अगोदर आणि गरम गरम चहा पिऊयात, म्हणजे पुढच्या कामाला पण आपल्याला सुरुवात करता येईल मैत्रिणींनो. तर बघा मी अशी काही म्हणजे उद्याची तयारी केली होती, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल थोडं थोडं. म्हटलं आरत्या दिवे वगैरे कलश वगैरे घासून ठेवले होते मैत्रिणींनो. आणि मध्येच गेस्ट आल्यामुळं मग मला थोडंसं काम बाजूला ठेवून चहा वगैरे करावा लागला. तर म्हटलं ठीक आहे. तर मग लगेच मग मी दूध पण गरम केलं, मग चहा पाणी वगैरे घेतलं. गेस्टला सोडायला बाहेर आले होते. मग ते गेले की लगेच म्हटलं चला आता संध्याकाळची दिवाबत्ती वगैरे करून घेऊयात आपण. आणि मग पुढचं पण तुम्हाला म्हणजे मी काय करणार आहे ते शेअर करता येईल म्हटलं मैत्रिणींना पण. तर हे बघा मग मी लगेच त्यांना सोडून येतानाच बाहेरून तुळशीचा पण दिवा आणला मैत्रिणींनो मध्ये. आणि म्हटलं आता चला दिवा वगैरे आपण लावून घेऊया संध्याकाळी. असं दिव्याचा प्रकाश म्हटलं की किती सुंदर दिसतं बघा मैत्रिणींनो. घरामध्ये पण एक वेगळाच म्हणजे ऊर्जा निर्माण होते बघा. आणि सुंदर असं प्रकाश पडतो दिव्याचा. आणि बाहेर पण ज्यावेळेस आपण म्हणजे तुळशीला पण जी सांज वाळत असते ती लावल्यानंतर हलक्याशा अंधारामध्ये त्याचा प्रकाश किती छान दिसतो बघा मैत्रिणींनो. आणि किती छान म्हणजे वातावरण वाटतं असं प्रसन्न प्रसन्न. लक्ष्मी यायची वेळ असती म्हणतात संध्याकाळी. मग बाहेर काही थोड्या माझ्या मैत्रिणी उभा होत्या. मग मी दिवा लावला, ओम नमो भगवते वासुदेवाय म्हटलं आणि दिवा लावला, मैत्रिणींशी बोलले आणि मग मध्ये आले बघा. तर हे बघा नेमके भांड घासले होते आणि मग परत थोडेसे काही राहिले होते. म्हटलं आता राहू द्यावेत, चहा पाणी वगैरे केलेले, म्हटलं आता राहू द्यावेत भांडे वगैरे. मग हे उद्याचे काही भांडे मी घासले होते बघा मैत्रिणींनो. म्हटलं उद्या पण गडबड नको व्हायला, पौर्णिमा आहे
परत उद्या दत्त जयंती आहे. मला पुरणाचा पण स्वयंपाक करायचा होता. म्हटलं देवीला पण नैवेद्य होईल. तर हे बघा, मग मी अशा प्रकारे काही थोडीफार तयारी करून ठेवली होती मैत्रिणींनो. नागवेलीचे पानं वगैरे आणले होते. तर म्हटलं आता लगेच आपण समयामध्ये पण आरत्यांमध्ये हे वाती टाकून घेऊयात, म्हणजे सकाळी फक्त लावायचं काम राहतं. मग मैत्रिणींनो गडबड होत नाही बघा. लगेच त्या पूजेसोबत पण आपण ही पूजा मांडून घेऊ शकतो. आणि आमच्या इथं देवीच्या मंदिरात पण नैवेद्य जातो. तर मग त्यासाठी मला उद्या खूप गडबड होती बघा, धावपळ होती. त्यातनं परत उपवास पण होता उद्या. परत स्वामींचा पण गुरुवार होता, स्वामी सेवा करायची होती. परत म्हणजे स्वामींचा जप वगैरे करायचा होता. स्वामी चरित्र सारामृत वाचायचं होतं बघा मैत्रिणींनो. त्यामुळं म्हटलं चला आपण आजच काही अशी थोडीफार तयारी करून ठेवूयात आणि मैत्रिणींना पण आपला व्हिडिओ शेअर करूयात म्हटलं. मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझा ब्लॉग आवडत असतील, माझे ब्लॉग, तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मैत्रिणींनो. माझ्या व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा. आणि मला आणखीन तुम्हाला माझे कुठले व्हिडिओ बघायला आवडतील मैत्रिणींनो, हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी त्याच्यावरती ब्लॉग तयार करायचा प्रयत्न करेल आणि तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओ पोहोचतील हे पण नक्की ट्राय करेल. तर हे बघा मैत्रिणींनो, मग आता मी तयारी काही थोडीफार करून ठेवली होती आणि म्हटलं आता राहिलेली सकाळी करूयात. तर हे बघा, मग मी आता तुम्हाला फुलवाती कशा भिजवणार आहेत ते तुम्हाला दाखवते मैत्रिणींनो. माझ्याकडे ते चॉकलेट बनवायचे मोड होते. मग म्हटलं त्याच्यामध्ये आपण फुलवाती घालून घेऊन असं मिक्स करून हे करूयात. आता बघा, मी ते एका छोट्याशा ह्याच्यामध्ये पातेल्यामध्ये कापराचा चुरा घेतलेला आहे मैत्रिणींनो. आणि मग ते कापराची भरणी होती माझ्याकडे, त्याच्यातल्या वड्या संपत आल्या होत्या आणि खाली त्याच्यामध्ये चुरा राहतो बघा, तो लावता पण येत नाही आणि काहीच नाही. मग आता त्याचा वापर कसा करायचा म्हटलं, मग त्यामुळं म्हणलं त्याला असं अशा प्रकारे काढून घेतलं त्या चुऱ्याला. आणि ज्यावेळेस आपण ह्या फुलवाती लावतो ना मैत्रिणींनो, मग त्याचा वास पण म्हणजे इतका छान येतो बघा घरामध्ये सुगंध, की म्हणजे कापराचा पूर्णपणे वास सगळीकडे सुगंध दरवळतो बघा मैत्रिणींनो. इतकं छान वाटतं ना. त्यामुळे तुम्ही पण अशा ही ट्रिक तुम्ही नक्की यूज करून बघा मैत्रिणींनो. खूप छान फुलवाती पण जळतात आणि त्याचा प्रकाश पण खूप छान पडतो बघा मैत्रिणींनो. तर हे बघा अशा प्रकारे मग मी आता मेन पण त्याच्यामध्ये टाकत होते आणि माझ्या मुलाचा क्रेयॉन्सचा कलर होता ते की त्याच्या यूजमध्ये नव्हता बघा मैत्रिणींनो. मग मी ते पण टाकला, फुलवात टाकली आणि आता त्याला आपण मेल्ट करून घेऊया गॅसवरती. तर माझी एक छोटीशी आयडिया आहे मैत्रिणींनो, ती तुमच्यापर्यंत पोहोचावी असं मला वाटलं, त्यामुळं मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करत आहे बघा. आणि हे दिवे त्यामुळे इतके छान आणि खूप वेळ म्हणजे शांतपणे आणि सुंदर जळतात बघा मैत्रिणींनो. तुम्ही हे ट्रिक माझी नक्की यूज करून बघा, तुम्हाला पण आवडेल बघा मैत्रिणींनो. तर हे बघा, आणि आता त्याला कलर पण आलेला आहे. मी ऑरेंज कलरचा क्रेयॉन्समध्ये टाकला होता बघा मैत्रिणींनो. तर हे बघा किती छान मेल्ट झालेला आहे आणि त्याचा सुगंध पण इतका छान येत होता मैत्रिणींनो. ते कापूर पण मध्ये मेल्ट झालेला आहे. तर ज्यावेळेस तुम्ही ही फुलवात म्हणजे लावताल ना, त्यावेळेस तुम्हाला पण ह्याचा सुगंध येईल. तुम्ही नक्की ट्राय करा मैत्रिणींनो. तर हे बघा, आता आपण एक एक फुलवात ह्या मोडमध्ये असं ठेवून घेऊया आणि ते स्टारच्या आकाराचा होता मैत्रिणींनो. तर तुम्ही आता फक्त म्हणजे एक विचार करा की ज्यावेळेस ते घट्ट होईल, ज्यावेळेस ते त्याच्यातून फुलवात बाहेर येईल, तर त्याला शेपसुद्धा आपल्याला स्टारचा आकाराचा येणार आहे. मग ती फुलवातसुद्धा किती सुंदर दिसेल. तुम्ही फक्त एक इमेज म्हणजे मनामध्ये असं चित्र निर्माण करा मैत्रिणींनो. तर हे बघा, मग आता मला चमच्याने काही जमत नव्हतं, ते त्याच्यावरती गळत होतं, म्हणून म्हटलं आपण अशीच त्याला धार लावावी, एकसारखी पडेल मध्ये. तर तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो, त्याला किती सुंदर असा कलर आला होता. त्याच्यामधलं मेन पण सगळं मेल्ट झालं होतं मैत्रिणींनो, वितळलं होतं. आणि मग हे बघा किती सुंदर वाटू लागले होते त्या फुलवाती. तर हे बघा मैत्रिणींनो, प्रत्येक गृहिणीमध्ये काही ना काहीतरी आयडिया असते बघा, कला असते, काहीतरी म्हणजे तिच्यामध्ये गुण असतात, पण ते काही कारणांमुळे म्हणजे त्या लपलेल्या असतात बघा. त्या काही मैत्रिणींपर्यंत पोहोचत नाही. काही मैत्रिणींनी म्हणजे डेअरिंग करून त्या दाखवतात, पण काही मैत्रिणी अशा असतात की त्यांचं म्हणजे
फक्त ते त्यांच्यापुरतंच असतं. तर मैत्रिणींनो, तुम्ही पण अशा प्रकारे तुमच्या नवनवीन आयडिया वगैरे तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून म्हणा, मेसेजच्या माध्यमातून म्हणा, तुम्ही शेअर करत जा मैत्रिणींनो, जेणेकरून तुमच्या पण आयडिया दुसऱ्यांना आवडतील आणि तुम्हालाही कोणाच्या आयडिया घेता येतील. तर हे बघा मैत्रिणींनो, माझ्या हे ऑरेंज कलरच्या थोड्या संपल्या होत्या. मग मी नंतर पिवळा क्रेयॉन्स टाकला मध्ये आणि मग आता त्याचा पण बघा किती छान असा कलर दिसत होता. तर तुम्ही मैत्रिणींनो लाल, पिवळं पण अशा फुलवाती करू शकतात. म्हणजे की हळदी कुंकू अशा फुलवाती दिसतात बघा त्याच्या. तर हे बघा किती छान त्याचे कलर दिसत होते. म्हटलं त्याला थोडंसं घट्ट होऊ द्यावं, ते उचलता पण येत नव्हतं लिक्विड असल्यामुळं. तर म्हटलं चला आता तोपर्यंत आपण साध्या डेली यूजच्या पण वाती ह्या भिजवून घ्याव्यात. तर हे बघा मैत्रिणींनो, मग मी त्या अशा प्रकारे त्याच्यामध्ये पण थोडंसं मेण वगैरे टाकून घेतलं. हे बघा, मला ती मेणबत्ती सापडली मैत्रिणींनो आत्ता पूजेची तयारी करताना आमच्या पूजेच्या ह्याच्यामध्ये ट्रॉलीमध्ये. तर म्हटलं आता ह्याचं काय करावं. मग मला एकदम म्हणजे लक्षात आलं पूजेचं सामान काढता काढता. म्हटलं चला आपल्या फुलवाती पण नाहीतरी आपल्याला भिजवायच्याच आहेत. तर आता आपण मार्गशीर्ष महिना सुरू आहे तर फुलवाती तर लागतातच. म्हटलं चला उद्या म्हणजे आरतीसाठी पण आपल्याला होतील. तर म्हणून मग मी म्हटलं चला आपण मैत्रिणींसोबत पण शेअर करूयात, म्हणून मग अशा पद्धतीने तुम्हाला शेअर केलेलं आहे मैत्रिणींनो. तुम्हाला माझी पद्धत आवडली का? मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील बघायला तर ते पण सांगा मैत्रिणींनो. तर हे बघा, मग मी आता तूप आणि मेण थोडंसं कापराचा चुरा पण टाकला त्याच्यामध्ये आणि म्हटलं ते पण थोडंसं गरम करून घेतलं त्याला. आणि म्हणलं आता साध्या पण आपल्या डेलीच्या फुलवाती ह्या संपल्या होत्या मैत्रिणींनो माझ्या. म्हटलं आपल्याला रोज पण आरती करायला फुलवाती लागतात, तर एकदाच असं म्हणजे भिजवून ठेवलं की कामाला येतात बघा मैत्रिणींनो. तुम्ही पण असंच करून ठेवतात का देवाचं वगैरे, म्हणजे का रोजच्या रोज तुम्ही भिजवून लावतात? बघा, तुम्ही ही ट्रिक यूज करून आपलंही काम सोपं होतं मैत्रिणींनो आणि आपल्यालाही वेळ होत नाही बघा. तर हे बघा अशा पद्धतीने मग मी 4-5 एकाला एक लावून घेत होते जोडून. आणि म्हटलं अशा पद्धतीने पटपट होऊन जातात मैत्रिणींनो ते. तर हे बघा किती छान भिजत होत्या त्या आणि तूप पण छान असं मेल्ट झालं होतं ना. आणि आता थंडी असल्यामुळे मैत्रिणींनो ते लगेच असं घट्ट पण होऊन जातं बघा. आणि ते मी करता करताच लगेच असं घट्ट होत होतं बघा तूप पण छान असं. म्हटलं आता लगेच ह्याला आपण डब्यामध्येच ठेवून टाकूयात, म्हणजे जरी पण खाली काही तूप राहिलं तर ते डायरेक्ट त्या डब्यामध्येच राहतं. कारण की परत ते इथं तिथं ठेवा, ह्या ताटलीत ठेवा, त्या ताटलीत ठेवा, परत त्याचं तूप काढा. त्यापेक्षा म्हणलं नकोच, डायरेक्ट आपण डब्यामध्येच ते टाकून घेऊया, म्हणजे त्याचं तूप जरी काही खाली बुडात राहिलं तरी पण ते त्या डब्यामध्येच राहील म्हटलं. तर हे बघा, मग मी अशा पद्धतीने सगळ्या फुलवाती माझ्या लागणाऱ्या ह्या भिजवून घेतल्या. हे पण छान असं घट्ट होत आलं. मग आता त्याला म्हटलं आपण फ्रीजमध्ये ठेवून घेऊयात मैत्रिणींनो. तर तुम्ही बघू शकता, मग मी त्याला एका ट्रेमध्ये घेतलं आणि मग म्हटलं आता वरती फ्रीजरमध्ये ठेवायचं मैत्रिणींनो त्याला, म्हणजे ते छान असं घट्ट होतं बघा आणि काढायला पण आपल्याला सोपं जातं आणि ते छान अशा अद्दर निघतात म्हणजे. तर मी तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्की दाखवेल मैत्रिणींनो. तर तुम्ही उद्याचा पण माझा नक्की ब्लॉग बघा आणि ते फुलवाती पण लावल्यानंतर कशा दिसतात ते पण बघा. मग म्हटलं आता चला उद्या मला स्वामींना पण असे दिवे वगैरे लावायचे होते. तर मग त्यासाठी पण मग मी तयारी करत होते बघा. म्हटलं आत्ताच आपण करून ठेवूयात म्हणजे सकाळी आपल्याला पटकन लावता येईल. मग मी पाणी टाकलं, त्या पाण्यामध्ये तेल टाकलं बघा मैत्रिणींनो, त्याच्या फुलवाती पण करून ठेवल्या होत्या. आणि म्हणलं आता सकाळी आपण स्वामींना मस्त गंध वगैरे लावून पुसून घेऊन मस्त गंध वगैरे लावून त्यांच्या पुढे असे आपण दिवे वगैरे लावता येतात. तर हे बघू शकता, मी बाहेर आले होते तर हे बघा चंद्र किती छान दिसत होता मैत्रिणींनो. चांदण्यात उजळला अंगण दिव्यांत, उजळलं मन स्वामींच्या चरणी, अर्पण प्रत्येक क्षण प्रत्येक श्वास माझा मैत्रिणींनो स्वामींच्या चरणी. तर बघा किती सुंदर असा चंद्र झाला होता. तर भेटू उद्या मैत्रिणींनो. श्री स्वामी समर्थ.